10वीच्या बोर्ड एक्झाममध्ये इतिहास विषयात 40 पैकी 38 39 40 मार्क्स स्कोर करायचे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एवढे सांगितलेले 3 टिप्स फॉलो करा. तुम्हाला नक्कीच मी गॅरंटी देतो तुम्हाला नक्कीच तुम्हाला पाहिजे तेवढे मार्क्स मिळतील. तर मित्रांनो थोडा वेळ न घालवता आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो आपली जी पहिली टिप आहे ते प्रश्न क्रमांक 1 आणि ब वरती. मित्रांनो यामध्ये आपल्याला प्रश्न येतात योग्य पर्याय निवडून वेळाने पुन्हा लिहा, चुकीची जोडी ओळखा. मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला मार्क्स स्कोर करायचे असतील तर तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, मित्रांनो तुम्हाला प्रत्येक चॅप्टर जो आहे प्रत्येक धडा जो आहे तो 3-3 वेळा वाचायचा आहे मित्रांनो. आणि 3-3 वेळा वाचल्यानंतर मित्रांनो त्याचे मेन मुद्दे आहेत ते मित्रांनो अंडरलाईन करायचे आहेत आणि अंडरलाईन केल्यानंतर ते लक्षात ठेवायचे. मित्रांनो ह्यावर तुमचे MCQ क्लिअर होतील, ऑब्जेक्टिव्ह क्लिअर होतील. परंतु मित्रांनो तुम्हाला काय करायचे अजून एक मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगून देतो. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन बँक डाउनलोड करायची. मित्रांनो क्वेश्चन बँक कशी डाउनलोड करायची माहिती नसेल तर कमेंट करा, मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगून देईल. आणि मित्रांनो त्यातील जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत ते मित्रांनो तुम्हाला परफेक्ट करायचे. तर नक्की मित्रांनो यावरती आपली MCQ आणि ऑब्जेक्टिव्ह होतील. तर मित्रांनो ही होती आपली पहिली टिप. तर मित्रांनो जाऊयात आपण आपल्या दुसऱ्या टिपकडे. मित्रांनो आपली जी दुसरी टिप आहे ती यावरती आहे की मित्रांनो तक्ते, संकल्पना चित्र, मित्रांनो कृती, मित्रांनो यामध्ये आपले जे मार्क्स आहे ते स्कोर कसे करायचे. तर मित्रांनो यामध्ये मार्क्स स्कोर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, धड्यांचं काळजीपूर्वक वाचन तर पाहिजेच मित्रांनो. आणि हो मित्रांनो धड्याखाली ज्या कृती आणि आकृती आहेत मित्रांनो ते तुम्हाला परफेक्ट करायचं आहे. आणि अजून जर तुम्हाला मित्रांनो कुठे अवेलेबल झाले जसे नवनीतचे गाईड आहेत मित्रांनो त्यामध्ये जर अवेलेबल झाले तेच तुम्हाला परफेक्ट करायचे आहे. मित्रांनो यावरती तुमचे इझिली मित्रांनो तक्ते, आकृत्या वगैरे जे आहे मित्रांनो ते पूर्ण होईल. तर मित्रांनो ही होती आपली दुसरी टिप. आता आपण जाऊया आपल्या तिसऱ्या टिपकडे. मित्रांनो आपली जी तिसरी टिप आहे ते आपले जे मोठे प्रश्न असतात टिपा लिहा, सविस्तर उत्तरे लिहा, कारण स्पष्ट करा. मित्रांनो यामध्ये मार्क्स कसे स्कोर करायचे. मित्रांनो यामध्ये मार्क्स स्कोर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्ही एक चूक करता ते म्हणजे मित्रांनो याचे जे प्रश्नाचे उत्तर आहेत ते तुम्ही पाठ करता. मित्रांनो हे पाठ करायचे नाहीत. जे मित्रांनो धड्याखाली स्वाध्याय असतो त्यामध्ये मित्रांनो ह्यांची जी उत्तरे आहेत ते वाचायचे. मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस हे वाचाल आणि मित्रांनो तुम्ही गोष्टी टाईप लक्षात ठेवाल त्यावेळेस तुम्हाला मित्रांनो यावेळेस ह्याची उत्तरे लिहिण्यास येणार आहेत. मित्रांनो तुम्हाला काय करायचे लक्षात ठेवायचे आणि तुमच्या मनाने उत्तर नाही लिहायचे मित्रांनो, तुमच्या भाषेत उत्तर लिहायचे. मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस तुमच्या भाषेत उत्तर लिहायला शिकाल ना त्यावेळेस तुम्ही मित्रांनो ह्या प्रश्नांमध्ये मित्रांनो फुल मार्क्स स्कोर करचाल. तर मित्रांनो ही ट्रिक तुम्ही फॉलो करा. मित्रांनो तुम्हाला नक्कीच मार्क्स मिळतील. आणि मित्रांनो तुम्हाला एक बोनस टिप देतो. मित्रांनो आपले जे चॅप्टर्स आहेत त्याच्या मित्रांनो धड्याच्या स्वाध्यायामध्ये जे मित्रांनो उत्तरे आहेत, उत्तरे आणि प्रश्न ते तुम्ही एकदा परफेक्ट करून घ्या. कारण मित्रांनो ते 100% येतात आणि ते धड्याखालचेच येतात मित्रांनो. त्यामुळे तुम्ही ते नक्की फॉलो करा. आणि मित्रांनो मी सांगायला ते 4 जे टिप्स आहेत ते मित्रांनो तुम्ही नक्की फॉलो करा. मित्रांनो तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळेल. आणि हो मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.